तर खाली उतरण्यासाठी इथे रस्ता नव्हता, तर आता रोपच्या माध्यमातून पोरं उतरतात. ही अशी एक प्राचीन अशी वास्तू आहे. इथे दरवाजा आहे. साधारण किल्ल्याचा दरवाजा आपण बघायला गेलो तर एक 7 ते 8 फूट असतो, पण ही जी साईज आहे ही 2 फूट आहे. आणि जवळजवळ हा जो परिसर आहे आणि आतमध्ये पण आहे एक 8 ते 10 फूट माती जमा झाली इथं. आणि ह्या साईडला तो पायरी मार्ग आहे. शिव सकाळ मित्रांनो, मी दुर्गरक्षक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नाशिक जिल्ह्यातील एक प्रसिद्ध असा किल्ला आहे आणि या किल्ल्यावर आपली एक ऐतिहासिक अशी मोहीम होणार आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे साधारण एक 50 ते 60 दुर्गसेवक या गडावर मोहिमेसाठी आले ते. आणि ह्या गडावर शनिवार रविवारी तर प्रचंड गर्दी असते, पण पावसाळ्यात इथं पाय ठेवायला पण जागा नसती, एवढी गर्दी असते. आणि तो किल्ला म्हणजे आपल्या मागे दिसतोय तो हरिहर किल्ला आहे. आणि हा जो किल्ला आहे पायरी मार्गासाठी खूप प्रसिद्ध आहे. आणि हा पायरी मार्ग बघण्यासाठी खूप सारे पर्यटक या किल्ल्याला भेट देत असतात. पण आपण ह्या किल्ल्यावर एक वेगळा आणि जुना असा पायरी मार्ग शोधून काढलाय. मातीच्या ढिगाऱ्यामध्ये अडकला होता, तर आजच्या ह्या मोहिमेच्या माध्यमातून आपण तो पायरी मार्ग मोकळा करणार आहे. तर हा पायरी मार्ग कशा पद्धतीने मोकळा होईल किंवा त्या पायरी मार्गाची एकूण रचना कशी आहे, त्या ठिकाणी कसं पोहोचायचं आणि दुर्गसेवकांचं कष्ट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे. तर आता पावसाचं वातावरण सुद्धा झालं, तुम्ही मागे बघत असाल तर पूर्ण असे ढग सुद्धा आले. आणि आज पण रविवार असल्यामुळे किल्ल्यावर खूप जास्त गर्दी आहे. आणि या गर्दीतून मार्ग करता आपल्याला आपल्या मोहिमेच्या ठिकाणी जायचंय. तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पुण्यापासून साधारण 250 ते 300 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही रात्रीच हरिहर गडाच्या पायथ्याला पोहोचलो होतो. पावसाचे वातावरण असल्यामुळे मोहीम सकाळी लवकर सुरू करायची होती, म्हणून सर्व दुर्गसेवकांनी सकाळी 6 वाजता गड चढायला सुरुवात केली. आज गड चढत असताना मनात पावसाची भीती होती, कारण पाऊस जर पडला असता तर एवढं लांब जाऊन काम न करता पुन्हा घरी यावे लागले असते. पण नशिबाने ह्यावेळी साथ दिली आणि पाऊस काही पडला नाही. तर मित्रांनो, खऱ्या अर्थाने आज आपण आलो मोहिमेसाठी. मगाशी जसं सांगितलं की जो पायरी मार्ग आहे आपल्याला तो मोकळा करायचा, पण आज ह्या गडावर इतकी गर्दी झाली आहे. आता आपल्याला वरती जायला रस्ता भेटतोय का नाही काय माहिती, प्रचंड गर्दी आहे. आता आपण 5 मिनिटांमध्ये जो गडाचा प्रसिद्ध असा पायरी मार्ग आहे त्या ठिकाणी जाऊ. आणि तिथं बघा तुम्ही किती गर्दी आहे आणि दुर्गा संवर्धनाला किती लोक येतात. तर वरती गेलो कळेल तुम्हाला. रविवार असल्यामुळे गड बघायला खूप गर्दी झाली होती. गर्दीतून कशीबशी वाट काढत आम्ही गडाच्या माथ्यावर चढण्याचा प्रयत्न केला. दुर्ग संवर्धन कार्य करण्यासाठी आलो असल्यामुळे गर्दीतील शिवभक्तांनी सुद्धा आम्हाला वाट मोकळी करून दिली. चल थांबू नका. तर मित्रांनो, आपण सकाळी गड चढायला सुरुवात केली 7 वाजता. आता जवळजवळ 8:30 वाजले ते. प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीतून कसा बसा आपण रस्ता काढत आपल्याला मोहिमेच्या ठिकाणी जायचं होतं. खूप वेळ लागला आज इथे येण्यासाठी. तर आता आपण मोहिमेच्या इथं पोहोचलोय. ज्या ठिकाणी आपण तो पायरी मार्ग आहे तिथं उतरणं खूप अवघड आहे. तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा की तिथं जाणं किती अवघड आहे
आणि तिथे जाऊन आपले सह्याद्रीचे दुर्गसेवक किती मेहनत करते ते, किती काम करते ते. तर असा हा मार्ग आहे आणि आपली पोरं इथं खाली आतमध्ये काम करते ते. तर खाली उतरण्यासाठी इथं रस्ता नव्हता, तर आता रोपच्या माध्यमातून पोरं उतरते ते. आणि इथं खाली उतरायचं किती रिस्की रस्ता आहे. तुम्ही जाणार आहे का? डेंजर काम आहे. तुम्ही उतरताय का खाली? उतरताय का? तर इथं तो पायरी मार्ग आहे जुना, तो मातीच्या ढिगाऱ्यामध्ये अडकलाय. आता ते काढण्यासाठी आपले सह्याद्री परिसराचे दुर्गसेवक खाली जबरदस्त काम चालू आहे आपलं. आता खाली गेल्यावर तुम्हाला दाखवतो की नेमकं आपण इथं आल्यावर काय काम करणार आहे. आज स्वतः श्रमिक सर सुद्धा मोहिमेला आमच्या सोबत होते, त्यामुळे मोहिमेचा उत्साह खूप जास्त वाढला होता. तर आता आपण बरोबर ह्या रस्त्याने असं इथं पोचलो आणि इथून खाली आलो. तर आपल्या समोर जे दिसत आहे ही अशी एक प्राचीन अशी वास्तू आहे. इथं दरवाजा आहे. साधारण किल्ल्याचा दरवाजा आपण बघायला गेलो तर एक 7 ते 8 फूट असतो, पण ही जी साईज आहे ही 2 फूट आहे. आणि जवळजवळ हा जो परिसर आहे आणि आतमध्ये पण आहे एक 8 ते 10 फूट माती जमा झाली इथं. आणि ह्या साईडला तो पायरी मार्ग आहे. या बाजूने इकडचे ना दगडतो या बाजूने इकडे लावणे आता पलटी खाल हां पलटी मागच्या टप्प्यात पाणी सर कुठे आज जाऊन येऊ का? चला पायरी मार्ग शेजारीच समोरच आपल्याला 2 अशा खोल्या दिसतात. त्या खोल्या सुद्धा जवळजवळ 8 ते 10 फूट मातीमध्ये गाडल्या गेल्या होत्या. अशी ही ऐतिहासिक वास्तू मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढायचं एक पुण्याचं काम आम्हा सह्याद्रीच्या दुर्गसेवकांच्या पदरी पडलं होतं आणि प्रत्येक जण आपली जबाबदारी ओळखून ते काम एकदम चोख पद्धतीने पार पाडत होता. ओ या सर या मेरी जान पगडी. तर मित्रांनो गेल्या 2-3 तासापासून आपली ही मोहीम चालू आहे.
या ठिकाणी संपूर्ण असा पायरी मार्ग होता. हरिहरगडाचा हा दुसरा हा पायरी मार्ग आहे. काही 100 वर्षापूर्वी हा पायरी मार्ग मातीच्या ढिगाऱ्यामध्ये गाडला गेला होता. आता आपण हा पायरी मार्ग पुन्हा एकदा मोकळा करतोय. तुम्ही पायऱ्या बघत असाल तर किती मोठ्या मोठ्या पायऱ्या आहे या गडाला आणि अजून जवळजवळ 5 ते 6 फूट मातीचा ढिगारा आहे. तो आता आपल्याला मोकळा करायचा आहे. दुर्गासेवक आता जीव तोडून काम करते ते, पण बघू आता किती वेळ लागेल. कारण इथे जर पावसाला सुरुवात झाली तर हा पूर्ण ढिगारा खाली वाहून येतो आणि जेवढी पोरांनी मेहनत केली आहे ती पण वाया जायची जास्तीत जास्त चान्स आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर हा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करणार. तो बाजीराव सिंग जमला. देशासाठी जगायचं शुभान सांगावं धाडलाय रे, शुभान सांगावं धाडलाय रे. वेळ पडली तर मरायचं रे, धर्मासाठी झुंजायचं 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 रे. देव धर्माची आण देवधर्माची आण हाय. बैमान कोणी व्हायचं नाही, बैमान कोणी व्हायचं नाही. आपलं इमान सोडायचं नाही, आपलं इमान सोडायचं नाही. एक दिलानं नांदायचं रे, धर्मासाठी झुंजायचं रे. स्वप्नील भाऊ, स्वप्नील भाऊ कुठे? स्वप्नील भाऊ लय दमलंय काय माहित कुठं गायब झालंय. तर शोधतोय त्याला मी मागासपासून. तर झोपले दमले. वाव किती उरकले का? मजबूत उरकलंय का? 2-4 पायऱ्या दिसले का? 4-5 पायऱ्या दिसल्या. ये बाबा बस ये बस आराम कर. हे करून आलं मोबाईल जरा बस. तू कसं वाईट पोरं पुढे बाकीचे पोरं सगळी काम करते. तूच काय होता जायचं. चला किती वाजता? चला हा मग चला उठा. उठा मायरा उठे चल. पोरांनी मजबूत काम केलंय. पोरांनी म्हणजे आम्ही पण होतो त्यात. हे काहीतरी आहे रे आज थोडं मोकळं दे ना. चला तोपर्यंत ते घेऊ आपण तिकडचं. येऊ दे उडणार. थांब जरा 1 मिनिट थांब. होय तू उडायस. जय श्रीराम. जय श्रीराम. आता पलटी खाल. हा पलटी. तर मित्रांनो आपली सकाळी 9ला मोहीम चालू झाली होती. आता 2 वाजले ते साधारण 5 ते 6 तास झाले ते आपली ही मोहीम चालू आहे आणि बऱ्यापैकी काम आपण आता उरकलंय. आपल्या मागं पण आपले दुर्गसेवक आता आराम करते ते. पण 2 दुर्गसेवकांच्या अंगात मस्ती आहे. त्यांनी आम्हाला एक शब्द दिलाय की अर्धा तासामध्ये उरलेलं काम आम्ही पूर्ण करणार आहे. तर ते काम कोणतं आहे ते बघा. तर हे आपले दुर्गसेवक अजय भाऊ आणि वैभव यांनी इथपर्यंत हा पूर्ण असा पायरी मार्ग मोकळा करायचं ठरवलंय. तर यांनी आता अर्धा तास घेतले ते. आता यांची आपण अर्धा तास मज्जा बघू नेमकं हे काय करते ते. वैभव अर्धा तासात होणार का? 15 मिनिटात मारणार एकदम. 15 मिनिटात. तुझं किती? तर मित्रांनो आत्ता वाजले 3 आणि आपला हा बऱ्यापैकी पायरी मार्ग मोकळा झालाय.
म्हणजे जवळजवळ 8 ते 9 फूट असा मातीचा थर होता. हा आपण काढलाय. तुम्हाला मागं दिसत असेल की आता फक्त एक 4 ते 5 फुटाचा थर राहिलाय. पण आपली पोरं आता दमले ते 3 वाजले ते सलग 8 तास झालं मोहीम चालू होती. त्याच्यामुळं आता आपली मोहीम आपण इथे थांबवतोय. तुम्हाला मागं काम दिसून असेल कसं जबरदस्त आहे. जर कधी तुम्ही हरिहरगडावर आले तर या पायरी मार्गाला सुद्धा नक्की भेट द्या. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत काही नवीन दुर्ग सेवक आपल्या सह्याद्री प्रतिष्ठानमध्ये जॉईन झाले ते. त्यांनी ह्या अगोदर सुद्धा दुर्ग संवर्धन केलंय. पण आपल्या सह्याद्री प्रतिष्ठान सोबत नेमकं कसं कार्य होतं आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया. तर भाऊ तुला कसं वाटतं की बाबा सह्याद्री प्रतिष्ठानमध्ये तुझी पहिली मोहीम आहे. तर मोहीम केल्यावर तुला कसं वाटतं? नाही पहिल्यांदा जय शिवराय दादा. फर्स्ट टाइम मोहीम नाही करत आहे मी, कारण प्रत्येक वेळेस दरवेळेस दर किल्ल्यांवर मोहीम करतो. पण इथं आल्यानंतर पण भारी वाटलं. आपलं 8 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत काम करणं सोपं नाही कोणत्या पण किल्ल्यावर, कारण गडवर चढून येणं आणि इथं येऊन परत काम करणं, कारण त्याला पण वाघाचं काळीजच लागतं. पण पुढे येऊन सुद्धा आता अजून 4 पोरं कसे आणायचे आपण आपल्या धोरणाने पाहिजे. बरोबर. आपण आपल्या महाराजांच्या गलकिरीला जपले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? काहीतरी केले. माझं विचारलं दादा, माझं नाव करण रुपदे. मी माझी पहिलीच मोहीम आहे. पण मोहिमेचा असा अनुभव आला ना की आपले माणसं विषय चांगली, सगळे काम करणारे, किंवा तू कर मी कर, सगळे वगैरे चांगले आहेत आणि काम एक नंबर. असंच काम करत राहू आपण सगळे एकत्र मिळून. तर मित्रांनो, असे अनेक दुर्ग सेवक आहे की त्यांना गड संवर्धनामध्ये त्यांचं योगदान द्यायचंय, त्यांचा हातभार लावायचा आहे. पण नेमकं गड संवर्धन कुठं करायचं, कसं करायचं हे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच कार्य तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. जर तुम्हाला सुद्धा आपल्या या गड संवर्धन कार्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या तालुक्याचं नाव द्या. आम्ही तुम्हाला सह्याद्री प्रतिष्ठानच्या त्या स्थानिक विभागामध्ये जॉईन करून तुम्हाला सुद्धा या दुर्ग संवर्धनाच्या अग्निकुंडामध्ये योगदान देण्यासाठी एक संधी निर्माण करू. तर आता तर आपलं काम बऱ्यापैकी संपलंय. त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ सुद्धा आता इथे संपवतोय, कारण 3 वाजले ते. आपल्याला गड उतरून खाली सुद्धा जायचंय. आणि खाली गेल्यानंतर नाशिक विभागातील आपले दुर्ग सेवक आहे, त्यांनी आपली जेवणाची सोय केली. तर आपल्याला जेवण सुद्धा करायचंय. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचं कार्य शेअर करा. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.